छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याच मनुस्मृतीच्या बंदींना ज्या बहुजन समाजाला मागे ढकलतात, बहुजन समाजाला विकासापासून वंचित करतात, अशा कुठल्याही बंदी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मान्य केल्या नाहीत, त्यांनी झुगारून दिलेल्या आहेत. पुतळा पडणं, पुतळा विशिष्ट पद्धतीनं बनवणं हा प्रश्न केवळ भ्रष्टाचार आणि अन्य कारणांचा नाही, इतिहासाच्या विकृतीकरणाचा, इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाचा आहे. महाराजांचं शिल्पकृती करत असताना यांना डिटेलिंग करायचंय आणि हे डिटेलिंग त्यांना चेहऱ्यावरचा गाव वाटतो. तर हे डिटेलिंग म्हणजेच इतिहासाचं ब्राह्मणीकरण आहे. डिटेलिंगच करायचं असेल ना आपटे आणि सहस्त्रबुद्धे, तर तुम्ही आमच्याकडून शिवचरित्रातले लाखो प्रसंग घेऊन जा, डिटेलिंग त्याचं करा. सत्य की जय हो. मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी. सत्यवेद या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या समाज प्रबोधन विषयांचा संवाद या निमित्तानं सुरू करणार आहोत. आज अर्थातच जो सत्य संवाद आपल्या समोर घेऊन येते तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण कार्यकर्तृत्वाबद्दल आणि इतिहास लेखनाच्या संदर्भात. आपण सर्वजण जाणतो की भारतीय सागरी आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव केवळ आपल्या देशात नाही तर जगभर गाजताना दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्गांचं महत्व समजून घेतलेलं होतं. त्याचं महत्व जाणूनच त्यांनी अनेक जलदुर्ग बांधलेले होते आणि जलदुर्ग बांधणं ही त्या महामानवाची महान कृती होती. याचं कारण जलदुर्ग म्हणजे समुद्रात बांधलेला किल्ला. जलदुर्ग का बांधले छत्रपती शिवाजी महाराजांनी? कारण विशेषतः कोकण किनारपट्टीला असणाऱ्या भागामध्ये त्यांना तिथलं सामरिक महत्व, व्यापारी महत्व हे लक्षात आलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी जलदुर्गांची रचना आपल्याला केलेली दिसते. जलदुर्ग बांधणं हे याच्यासाठी महत्वाचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजवर सनातनी परंपरावाद्यांनी ज्या पद्धतीनं सांगितला त्यापेक्षा अत्यंत वेगळ्या प्रकारे या जलदुर्गाच्या बांधणीकडे आणि आरमार दलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे सांगण्यामध्ये एक सत्यशोधक इतिहास लेखनाची दृष्टी ही निश्चितपणे आहे. याचं कारण आपल्याकडच्या परंपरावाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कार्य जे खरं तर ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे ते नेहमीच सातत्यानं दडवत आलेलं आहे. जलदुर्ग बांधणं हे खरं तर मनुस्मृतीच्या ज्या वेगवेगळ्या बंदी मनुस्मृतीनं लादलेल्या होत्या त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्पष्ट नकार होता. आपल्याकडे इतिहास आपल्याला सांगतो की बंदी हा संपूर्ण काळ, स्वातंत्र्यावरच्या बंदींचा काळ हा इतिहासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर आला. अनेक इतिहासकारांनी त्याच्यावर भाष्य केलं, विश्लेषण केलं. सुमंत मुरंजन नावाचे इतिहासकार त्यांनी पुरोहित वर्ग वर्चस्वाचा इतिहास लिहिला आणि पुरोहित वर्ग वर्चस्वाचा इतिहास लिहित असताना त्यांनी पशुपालक आर्य जे इथे आक्रमक म्हणून आले आणि आक्रमण करत असताना त्यांनी हिंसेचं एक शास्त्र निर्माण केलं असं सांगितलं. आणि ही हिंसा जी त्यांनी शास्त्रात रूपांतरित केली, सुमंत मुरंजन असं सांगतात की 7 साता या त्यांनी सांगितल्या, बंदी त्यांनी सांगितल्या. आर्यांनी काय केलं, ज्यांच्यावर आपल्याला आक्रमण करायचंय, ज्यांना आपल्याला अंकित ठेवायचंय, ज्यांच्यावर आपलं वर्चस्व ठेवायचंय, अशा समाज घटकाला त्याचा धनसाता म्हणजे त्याचं धान्य पळवून आणा, त्याला धान्यहीन बनवा. जलसाता म्हणजे त्याचे पाण्याचे स्रोत बंद करा, त्याच्या पाण्यावर कब्जा मिळवा. त्याचप्रमाणे शेवटी ते आपल्याला सांगतात त्यांच्या स्त्रिया पळवून आणा आणि शेवटी सर्वसाता म्हणजे ज्यांना अंकित ठेवायचं त्यांचं सर्वस्वाचं हरण केलं पाहिजे. हे हिंसेचं शास्त्र सुमंत मुरंजन सांगतात की आपल्याकडे या पद्धतीनं आर्य आक्रमणाच्या काळाच्या निमित्तानं आलं. सर्वसाता म्हणजे बंदींच्या या सगळ्या इतिहासामध्ये जाती समाज आपल्याला हे सांगतो. सप्तबंदी म्हणजे
रोटी बंदी आहे, बेटी बंदी आहे, व्यवसाय बंदी आहे, स्पर्श बंदी आहे आणि यातली एक महत्वाची बंदी जी मनुस्मृतीनं सुद्धा अधोरेखित केलेली आहे आणि ती म्हणजे समुद्र बंदी. पाणी ओलांडून जायचं नाही. पाणी ओलांडणं म्हणजे तुम्ही धर्म बुडवणं असं सांगितलं गेलं. तुम्ही वर्णाश्रम धर्म बुडवायचा नाही म्हणजे या बंदींचं पालन करायचं असं सांगितलं जात होतं आणि मनुस्मृतीनं याला कायदेशीर आधार दिला. छत्रपती शिवाजी महाराज नुसतं पाणी ओलांडून नाही तर पाण्यात आपल्याला किल्ले बांधताना दिसतात आणि पाण्याचा उपयोग पाण्यात किल्ला बांधून संरक्षणासाठी आणि व्यापारासाठी त्याचा उपयोग करून घेताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याच मनुस्मृतीच्या बंदींना ज्या बहुजन समाजाला मागे ढकलतात, बहुजन समाजाला विकासापासून वंचित करतात, अशा कुठल्याही बंदी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मान्य केल्या नाहीत. त्यांनी झुगारून दिलेल्या आहेत. म्हणजे मनुस्मृती सांगत होती सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यांचं संपूर्ण केंद्रीकरण उच्च जातीय वर्णीयांकडेच असेल. छत्रपती शिवाजी महाराज जमिनीचं वाटप 18 पगड मावळ्यांमध्ये करून देताना आपल्याला दिसतात. म्हणजे बहुजन जातींमध्ये जमीन नावाची संपत्ती ते वाटताना आपल्याला दिसतात. आणि माझ्यासारख्या सत्यशोधकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीनं सांगितलेली बंदी याही अर्थानं आपल्याला नाकारलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराचं त्यांना समजलेलं महत्व हे आज 21व्या शतकात विशेषतः चालू महिन्यामध्ये विशेषतः आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण घटना काही त्या पद्धतीच्या घडल्यात, महत्वपूर्ण घडल्यात आणि त्याच्यातून एक नवे वाद नव्या पद्धतीनं आपल्याला उभे राहिलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक मालवण मधल्या राजकोट किल्ल्यामध्ये महाराजांचा एक भव्य पुतळा हा उभारला गेला आणि शिवप्रेमी हा पुतळा सैन्य दलाकडनं नौदलाकडनं उभा केला गेला याच्याबद्दल अत्यंत आनंदी होते. जे महाराज नौदलाचे नाविक दलाचे जनक आहेत अशा महाराजांचं स्मारक हे नौदलानं पुढाकार घेऊन उभं करणं ही शिवप्रेमींसाठी खरं तर खूप आनंदाची महत्वाची गोष्ट होती. परंतु हा आनंद आमचा फार काळ टिकू शकला नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला गेला आणि अवघ्या 8 महिन्यात म्हणजे 4 डिसेंबर 2023ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि अन्य लोकांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण झालं. ही आनंददायी गोष्ट होती. पण अवघे 8 महिने झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि शिवप्रेमी हळहळले, संतापले आणि त्यांनी निषेध सुद्धा व्यक्त केला. या निषेध व्यक्त करण्याच्या पद्धती अर्थात वेगवेगळ्या होत्या. काही जणांनी असं म्हटलं की तासी काहीतरी 45 किलोमीटर वेगानं वारे वाहिले म्हणून पुतळा पडला. काहींनी PWD खातं म्हणजे बांधकाम खातं जे महाराष्ट्र शासनाचं त्याची तोडफोड केली. काहींनी पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला असं म्हटलं. माझं म्हणणं असं आहे की पुतळा पडला ही एक सत्य घटना आहे. ती तमाम शिवप्रेमींच्या हृदयावर घाव घालणारी गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे हा केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे का? हा केवळ कितीतरी तासी वेगानं वारं वाहतायत म्हणून तो पुतळा पडला असं आहे का? तर याचा संपूर्ण विचार केला तर आपण जसजसं मागे जातो इतिहासाची वेगवेगळी पानं आपल्याला खुणावतात, डोकावतात की तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ महाराजांचा पुतळा कोसळला. हा पुतळा कोसळल्यानंतर हे लक्षात आलं की पुतळा बनण्यासाठी जितका कालावधी लागत होता त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये पुतळा बनवण्याची घाई केली गेली. ती घाई कशासाठी? ती अनावरण करायचं होतं आणि ते अनावरण येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पूर्वी करायचं होतं. हेही एक कारण स्पष्टीकरणासाठी दिलं गेलं. पण मला वाटतं पुतळा अनावरण करण्याची घाई केवळ निवडणुकीपुरती नव्हती. ही घाई नेमकी कशाची आहे? मला वाटतं हा केवळ घाईचा प्रश्न नाही, हा वाऱ्याच्या वेगाचा प्रश्न नाही, हा केवळ भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही.
त्या गोष्टी सर्व आहेतच, पण त्या तात्कालिक कारण आहेत. याचं दीर्घकालीन कारण आपल्याला नीट समजावून घेतलं पाहिजे. पुतळा पडणं, पुतळा विशिष्ट पद्धतीनं बनवणं, त्या विशिष्ट लोकांना बनवायला दिलं जाणं. कारण आम्हाला इतिहासकारांनी असं शिकवलं, कोण शिल्पकार कोणत्या काळात कशा पद्धतीचा पुतळा बनवतो हे अधिक महत्वाचं असतं. आणि म्हणून हा पुतळा बनत असताना मला असं वाटतं की हा प्रश्न केवळ भ्रष्टाचार आणि अन्य कारणांचा नाही, इतिहासाच्या विकृतीकरणाचा, इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाचा आहे. हा प्रश्न इतिहासाच्या विकृतीकरण ब्राह्मणीकरणाचा आहे हे म्हणण्याचं कारण असं, समजा ज्यांनी आज ती भव्य मूर्ती साकारली त्यांना आपण 3 वर्षाच्या ऐवजी 6 वर्षांचा 10 वर्षांचा कालावधी दिला असता तरी सुद्धा महाराजांचे पाय आखूड दाखवणं आणि संपूर्ण शरीर त्याच्या प्रपोर्शनेट न दाखवता अतिभव्य करणं, तलवार चुकीच्या दिशेत दाखवणं आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर डोक्यावर असणारी खोच, ही कितीही वर्ष अभ्यास करून जर आपटे नावाच्या शिल्पकाराला जास्ती कालावधी दिला असता तरी हा पुतळा बदलला गेला असता का? तर मला अर्थातच याचं उत्तर नाही असं द्यावंसं वाटतं. याचं कारण कोणताही कलावंत जेव्हा मूर्ती साकारतो तेव्हा तो या समाजात वावरत असतो, या समाजात जगत असतो आणि तो जाणीवा नेणीवांनी बनलेला असतो. मग जर जयदीप आपटे विशिष्ट विचारांचे वाहक असतील, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये ते आरमार दलाचे जनक आहे यापेक्षा, ते रयतेचे राजे आहेत यापेक्षा, ते स्त्री शूद्रातिशूद्रांचे राजे आहेत यापेक्षा अफजल खानाच्या वध करणारे शिवाजी त्यांना अधिक दाखवायचे असतील आणि प्रतापगडावर घडलेला प्रसंग त्यांना संपूर्ण शिवचरित्र वाटत असेल तर शिवाजी महाराजांच्या डोक्यावरची खोप ही कितीही कालावधी दिला असता कलाकाराला तर ती बदलली असती असं मला वाटत नाही. म्हणून मुद्दा इतिहासाच्या विकृतीकरणाचा ब्राह्मणीकरणाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे इतिहासाचं विकृतीकरण, इतिहासाचं ब्राह्मणीकरण ही काही आजच घडतंय असं आपल्याला अजिबात दिसत नाही. इतिहासाचं ब्राह्मणीकरण हे सुद्धा इतिहास काळापासूनच आपल्याला चालू असलेलं दिसतं. अत्यंत दीर्घ आपण प्रागवैदिक काळापासून जरी इतिहास वाचनाला सुरुवात केली तरी सुद्धा आपल्याला बहुजन समाजाच्या कर्तृत्वाचा इतिहासाची मोडतोड ही सातत्यानं केलेली दिसते. एकीकडे आम्हाला समतावादी अभ्यासक किंवा जनवादी अभ्यासक, इतिहासकार या पद्धतीची मांडणी करताना दिसतात की आपल्या सर्वांचा इतिहास हा स्त्री सत्तेपासून सुरू होतो आणि ही स्त्री सत्ता, या स्त्री सत्ताक गणा समाजातली पहिली महानायिका निरुती आहे. आणि आम्ही ब्राह्मणी इतिहासकारांचा इतिहास वाचायला घेतला, हा इतिहास असं सांगतो की निरुती ही नरकाची देवता आहे. म्हणजे प्राच्य विद्या पंडित शरद पाटील सांगतायत निरुती ही आदिमाया आहे, आदिशक्ती आहे, स्त्री सत्तेची गणमुख्य आहे. आणि आम्हाला ब्राह्मणी इतिहासकार सांगतायत की निरुती ही नरकाची देवता आहे, म्हणून नैऋत्य दिशेला तुम्ही अशुभची देवता म्हणून बघितलं पाहिजे. हे इतिहासाचं आमच्या मते केलेलं विकृतीकरण आहे. आमच्या गणमातांचं विकृतीकरण हा इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाचाच पहिला प्रयत्न आपल्याला राहिलेला दिसतो. इतिहासाचं विकृतीकरण ब्राह्मणीकरण विशेषतः महामानवांचं हे सातत्यानं झालेलं आहे आणि त्याचं महत्वाचं कारण काय? महामानव आपल्याला आज जगण्याची, लढण्याची प्रेरणा देतात. इतिहास आपल्याला वर्तमानामध्ये अधिक लढण्याचं बळ देत असतो आणि म्हणूनच ज्या ज्या महामानवांनी सर्व मानवाच्या, अखिल मानवाच्या विकासाचा विचार केला त्यांची आपल्याला बदनामी ही सातत्यानं होत आलेली दिसते. इतिहासाचा विकृतीकरण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे कुणाला आलं नसेल इतकं छत्रपती शिवरायांच्या वाट्याला आलेलं दिसतं. छत्रपती शिवरायांची आधी जन्मतारखांचा गोळ घातला गेला, नंतर त्यांच्या गुरुपदाचा वाद घातला गेला, त्याच्यानंतर इतक्यावरही भागलो नाही तर शिवाजी महाराजांच्या पितृत्वाचा प्रश्न हा उपस्थित केला गेलेला आपल्याला दिसतो. हीच गोष्ट ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरची शोधली
म्हणजे काही मंडळी अशी होती ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही अडगळीत टाकली होती आणि ती शोधण्याचं ऐतिहासिक काम महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. पण त्या फुल्यांना सुद्धा बेहेरे गांगल यांच्यासारख्या लोकांनी फुले नावाची दुर्गंधी म्हटलं, फुले म्हणजे घाणीचं बोचकं असं म्हटलं, फुले ब्रिटिश दार्जिने असं म्हटलं. छत्रपती शाहूंच्या वाट्यालाही याच प्रकारची बदनामी आपल्याला आलेली दिसते. ते स्त्रीविरोधी असल्याचं सातत्यानं सांगितलं गेलं. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अरुण शौरी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एकेकाळच्या सरकारमध्ये असलेले मंत्री यांनी सुद्धा शौरी यांनी पुस्तक लिहिलं वर्शिपिंग फॉल्स गॉड. आणि हा फॉल्स गॉड म्हणजे चुकीच्या देवताची पूजा तुम्ही करताय आणि ते दैवत कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते ब्रिटिश दार्जिने आहेत, या पद्धतीची संपूर्ण मांडणी शौरी करतात. म्हणजे महामानवांचं विकृतीकरण सातत्यानं करण्याकडे हा कल एका प्रवाहाचा आपल्याला राहिलेला दिसतो. महामानवांचं ब्राह्मणीकरण यांनी नेमकं 3 पद्धतींनी केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे 3 प्रकार आहेत त्यांचे इतिहासाची मोडतोड करण्याचे, इतिहासाचं ब्राह्मणीकरण करण्याचे किंवा आपल्या महामानवांची बदनामी करण्याचे. ते 3 प्रकारामध्ये पहिली गोष्ट दिसते की ज्या महामानवानं समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहिलं, स्त्री पुरुषांचा एकत्रित समाज व्हावा, निकोप समाज तयार व्हावा, कुठल्याही प्रकारचे भेदाभेद, विषमता, शोषण समाजात असू नये, या पद्धतीचा ज्यांनी विचार मांडायचा प्रयत्न केला त्यांना पहिली गोष्ट शारीरिक दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडक्यात त्यांचे खून हे केले गेलेले आहे. म्हणजे अगदी तुम्ही रामायण महाभारत कालखंडापर्यंत गेलात तर तिथेही आपल्याला शंभूक सापडतो जो विद्या संपादन करायचा प्रयत्न करतो. शंभूक हा शूद्र आहे, म्हणजे इथल्या ब्राह्मणी परंपरेनुसार त्याला ज्ञान ग्रहणाचा अधिकार नाही. तो ज्ञान ग्रहण करायला बसतो तेव्हा त्याला शिक्षा, त्याचं मुंडकं शंभुकाचं उडवलं जातं. म्हणजे शारीरिक हिंसा करणं, शारीरदृष्ट्या खून करून मारणं, आणि ती परंपरा अगदी 21व्या शतकापर्यंत चालत आली आहे, ती आपण सर्वजण जाणतो. हे महामानवांचं विकृतीकरण, त्यांची बदनामी करण्याचा पहिला प्रकार. ज्यांना शारीरिक दृष्ट्या संपवता आलं नाही त्यांना दुसरा प्रकार महामानवांच्या विकृतीकरणाचा, ब्राह्मणीकरणाचा, ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या गिळंकृत करायचं, त्यांचे विचार गिळंकृत करायचे, म्हणजे त्यांच्या विचारांचं दत्तकीकरण करायचं. म्हणजे उदाहरणार्थ गौतम बुद्ध हे विष्णूचा 10वा अवतार होते. म्हणजे गौतम बुद्धांचा विचार या देशातून हकलून लावण्याचा विचार ज्यांनी केला त्यांनीच आपल्या परंपरेमध्ये त्यांना सामावून घेऊन म्हणजे विचार गिळंकृत करायचे. हे महामानवांच्या बदनामीचं आणखीन एक प्रकार आपल्याला या व्यवस्थेमध्ये सातत्यानं होताना दिसतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे त्यांच्या विचारांचंच ब्राह्मणीकरण करून टाकायचं. ही 3 गोष्टी म्हणजे शारीरिक दृष्ट्या संपवणं, त्यांचे विचार गिळंकृत करणं आणि त्यांच्या विचारांचं ब्राह्मणीकरण करणं, हे सातत्यानं आपल्याला होत आलेलं दिसतं. म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मालवण मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा पडणं, या सर्व घटनेकडे आपण या संदर्भात पाहिलं पाहिजे. इतिहासाच्या विकृतीकरणाच्या संदर्भात याच्याकडे पाहिलं पाहिजे. याचं कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा बिंदू, एक आदर्शवत महामानव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं विधान अत्यंत महत्वाचं होतं या संदर्भातलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटलं की 33 कोटी देवतांचं नामस्मरण केल्यानंतरही जेवढं स्फुरण आमच्यात चढत नाही तेवढं स्फुरण छत्रपती शिवाजी महाराजांची जय असं म्हटल्यानंतर आमच्यामध्ये निर्माण होतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व, त्यांच्या कार्याचं ऐतिहासिक महत्व हे अनेक लोकांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला जगण्याची, लढण्याची, आत्मसन्मानानं उभं राहण्याची प्रेरणा देतात. त्यांचं संपूर्ण राज्यकारभार एक प्रारूप म्हणून, एक मॉडेल म्हणून आज आम्ही अस्तित्वात आणू पाहतो.
परंतु आम्ही शिवकाळामध्ये जर डोकावून पाहिलं तर त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना उच्च वर्णीय जातीय लोकांनी त्याच काळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच आपल्याला केलेली दिसते. म्हणजे खुद्द महाराजांचा राज्याभिषेक, त्याला विरोध करणं, राज्याभिषेक करण्यासाठी कुठलाही पुरोहित मिळू न देणं, ही सर्व कटकारस्थानं खुद्द महाराजांच्या काळात आपल्याला घडताना दिसतात. त्यानंतरही हा पाडा पुढे चालू आहे. म्हणजे दवा पोद्दार असतील, विका राजवाडे असतील, बाबा ब.म. पुरंदरे असतील, म्हणजे ही सगळी जी माणसं आहेत थेट पासून चालत आलेली, हे इतिहासाचं विकृतीकरण करत आलेले आहे. म्हणजे या सगळ्यांचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही एक निर्धारित कोणीच करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आधी जन्माला आलेले 20-22 वर्ष आधी जन्माला आलेले रामदास स्वामी, त्यांच्या जन्माची तारीख यांना सापडते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल मात्र हे आपल्याला खोडसाळपणे वाद निर्माण करताना दिसतात. आणि माझ्या मते हा जन्मतारखेचा वाद हा शेवटी कुठे येऊन पोहोचतो, जो जेम्स लेनच्या प्रकरणात आम्ही पाहिला, शिवाजी महाराजांच्या पितृत्वाचा प्रश्न निर्माण करण्यापर्यंत हा आपल्याला येताना दिसतो. त्यांनी अनेक गोष्टीची पुस्तकं लिहिली, त्यांनी अनेक खोटी चरित्र लिहिली, त्यांनी पाठ्यपुस्तकं सुद्धा लिहिली आणि ज्याच्यातून रामदास आणि दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत हे आपल्यावर थोपवलं. म्हणजे इतिहास कुठल्या सरकारने आम्हाला कुठला शिकवला हा मुद्दाच नाही, असं म्हणणं हा निव्वळ काय आपल्या अकलेचे तारे तोडणं आहे. जो इतिहास आम्हाला आतापर्यंत शिकवला गेला, सरकार काँग्रेसचा असो, सरकार जनता पक्षाचा असो, सरकार भारतीय जनता पक्षाचा असो, मूळ मुद्दा हा इतिहास लिहिला कुणी हाच आहे. आम्हाला तर लिहायची सुद्धा बंदी होती. आमची माणसं जेव्हा लिहायला विचार करायला शिकली, त्यांनी तेव्हा पहिल्यांदा हा प्रश्न विचारला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी की पाण्यात मासा खेळतो त्याचा गुरु कोण? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु दादोजी कोंडदेव नाही, जिजामाता आहेत. खरं तर पाण्यात पोहणाऱ्या माशाला शिकवावं लागत नाही असं महात्मा फुले म्हणतात. केळुसकर गुरुजींनी शिवचरित्र लिहिलं, त्यांनी हेच सांगितलं दादोजी कोंडदेव हा गुरु असू शकत नाही. पण याच्या आधी ज्यांनी इतिहास लिहिले, मग ते खोट्या पोवाड्यातनं लिहिले असतील, बखरीतनं लिहिले असतील, त्यांनी शिवचरित्रामध्ये खोडसाळपणा केलेला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची मोडतोड केलेली आहे आणि तो इतिहास आम्ही शिकत वाढलो. आणि जेव्हा आम्ही आमच्या धडावरचं डोकं वापरायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या लक्षात यायला सुरुवात झाली की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले म्हणतात तसं कुळवाडी भूषण, रयतेचा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा होता. हे खरं शिवचरित्र आमच्या पुढे यायला सुरुवात झाली. शिवकालापासून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, तीच माणसं आज आपल्याला गळे काढताना दिसतायत या पुतळा पडण्याच्या निमित्तानं. आणि म्हणून हे जे सगळे वाद निर्माण होत आहेत, यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कोणतं तरी शिल्प, मूर्ती, पुतळा जेव्हा बनवला जातो आणि तो वादात पडतो, म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादात पडलेला आहे, तो कोसळलेला आहे, म्हणजे वाच्यार्थाने पण कोसळलेला आहे आणि इतिहास पण त्या निमित्तानं कोसळताना आम्हाला दिसतोय. पण हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे का? छत्रपती शिवरायांचा पुतळा पहिल्यांदाच कोसळतोय, पण शिल्पांचे वाद हे महाराष्ट्रात गेल्या 30 दशकामध्ये आपल्याला गाजताना दिसतात. मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की हो, शिल्पाचा वाद झालेला होता लाल महाल, म्हणजे जिथे 12 वर्षाच्या बाल शिवबाला घेऊन राजमाता जिजामाता पुणे मोकासामध्ये प्रवेश करतात, जिथे मुरार जगदेवानं पहार रोवून त्याच्यावर वाहन रोवली होती आणि इथे पेरायचं नाही, हे शहर वसवायचं नाही असं सांगितलं होतं. जिजामाता येतात, पदर खोसतात, ती वाहन फेकून देतात आणि सोन्याचा नांगर चालवून पुणे नगरी वसवतात आणि आपल्याला राहण्यासाठी एक
महाल बांधतात जो लाल महाल म्हणून आपण पाहतोय. आणि त्या लाल महालामध्ये नंतर त्याची पडझड झाली आणि पुणे महानगरपालिकेने आता तिथं एक वास्तू उभी केली लाल महाल. आणि त्या वास्तूमध्ये एक शिल्प ठेवलं गेलं जे शिल्प वादाच्या केंद्रस्थानी आलं होतं. त्याचं कारण परत मुद्दा शिल्प वादग्रस्त बनलं कारण इतिहासाचं होणारं विकृतीकरण, इतिहासाचं होणारं ब्राह्मणीकरण. शिल्प काय तयार केलं गेलं? जिजामाता उभ्या आहेत, बालशिवबा हातात नांगर धरून आहेत आणि जिजामातांच्या शेजारी दादोजी कोंडदेव उभे आहेत. आता लाल महाल म्हणजे त्यांच्या राजांच्या आणि जिजामातांच्या राहण्याचं ठिकाण. आणि अशा लाल महालामध्ये एक मध्यमवयीन स्त्री, मध्यमवयीन पुरुष आणि एक लहान मूल असं शिल्प उभं करण्यातून चुकीचा मेसेज हा जाऊ शकतो पुढच्या पिढ्यांपुढे. याचं कारण तो माणूस दादोजी कोंडदेव आहे. म्हणजे लाल महालामध्ये ती वास्तू तुम्हाला उभी करत असताना जर पुतळे ठेवायचे तर ज्या सरदारांनी त्यांना मदत केलेली आहे, ज्यांना शहाजीराजांनी छत्रपती शिवराय आणि जिजामातांबरोबर पत्र देऊन पाठवलंय, त्यांचे पुतळे तरी तिथे असायला पाहिजे. दादोजी कोंडदेवचा उल्लेख शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करा असा कुठल्याही पत्रात आपल्याला सापडत नाही. पण त्यांचा पुतळा बसवणं आणि बाहेर पुण्यामध्ये ब्रह्मवृंदांमध्ये ही कुजबूज असणं की छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे वडील दादोजी कोंडदेव होते असं विनोदानं म्हटलं जातं. असं जेम्स लेनच्या पुस्तकात कोट देऊन लिहिणं, या गोष्टी एकीकडे घडत असताना असं शिल्प तिथे येतं. दादोजी कोंडदेव, जिजामाता आणि हे याच्यातून एक चुकीचा संदेश जिजामातांच्या चारित्र्य हननाचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून ते शिल्प लाल महालातून तात्काळ काढून टाका यासाठी अनेक माणसं लढली. आम्ही सत्यशोधकही त्या लढ्यामध्ये होतो. आणि बहुजन समाजातली खरा इतिहास, अस्सल पुरावे, दस्तऐवजांच्या आधारे मांडणाऱ्या माणसांचा विजय झाला. आणि आज लाल महालामध्ये जिजामाता बालशिवबाला शेती करण्याचं मार्गदर्शन करतात असा रास्त पुतळा उभा राहिलाय. हे संघर्ष होणार जर तुम्ही असा खोडसाळपणा कराल की त्या घरामध्ये तुम्ही दादोजी कोंडदेव, त्या शिल्पामध्ये दादोजी कोंडदेव टाकाल तर संघर्ष होतील. ही गोष्ट लाल महालाच्या बाबतीत झाली. तसंच आपल्याला ही घटना अलीकडे सेंट्रल विस्टा नवी संसद बांधण्यात आली. नवी संसद आजचे आपले प्राईम मिनिस्टर त्यांच्या पुढाकारानं ती बांधली गेली. आणि ही बांधत असताना एक एम्ब्लेम 4 लायन्स म्हणजे 4 सिंहांची प्रतिकृती आपण स्वीकारलेली आहे. आणि हे जे 4 लायन्स आहेत, जे आपली राजमुद्रा म्हणून आपण वापरतो भारत राष्ट्राची, ही आपण सम्राट अशोकाच्या अशोकाच्या जे स्तंभ आणि लेख आहेत त्याच्यातून स्वीकारलेली आहे. आणि हे जे एम्ब्लेम आहे त्याच्याशी एक छेडछाड ही नवी संसद बांधत असताना केला. म्हणजे 4 सिंह आहेत. आधीच्या चित्रामध्ये जे 4 सिंह आहेत ते संयत, म्हणजे तिथे खाली चित्र पण काढलेली आहे की सिंहासारख्या अत्यंत हिंस्र आक्रमक प्राण्याला सुद्धा आम्ही जिंकू शकतो. त्याला आम्ही त्यांचे नख आत घालायला भाग पडू शकतो, त्याचे दात हे सामान्य सिंहाच्या चेहऱ्याप्रमाणे ठेवू शकतो. पण जे नव्या संसदेवर चित्र तयार केलं जात होतं, जी मूर्ती 4 लायन्सची केली जात होती, त्याच्यामध्ये असा दात विचकलेला म्हणजे हिंसेला तयार असणारा सिंह, आता झडप घातलेल असं सिंहाची प्रतिकृती बदलण्यात आलेली होती. आणि त्याचं समर्थन करणारी अनेक काय वेडसर माणसं आपल्याला पुढे आलेली दिसली. म्हणजे एक सिनेमा क्षेत्रातले अभिनेते असं म्हटले, अनुपम खेर यांच्यासारखे, की सिंह आहे तर तो दात दाखवेलच. आणि आपलं म्हणणं हीच गोष्ट चुकीची आहे. अमका माणूस आहे तर तो तसं करेलच, हे समाजाचं चित्र असता कामा नये. वाईट प्रवृत्ती असतील तर सत्प्रवृत्तींचाच विजय हा सातत्यानं देशाच्या प्रतिकृतींमध्ये दिसला पाहिजे. आणि त्याच्यासाठीचा संघर्ष झाला. आणि खुद्द सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून हे शिल्प चुकलंय आणि हे शिल्प तुम्ही उभारू नका असं सांगितलं. म्हणून देश
एका परत वैचारिक युद्धापासून माघारी आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे दादोजी कोंडदेव घुसवणं असेल, फोर लायन्सची प्रतिकृती विकृत करून दाखवणं असेल, हे लढे होतील. आणि याच मालिकेतलं आणखीन एक शिल्प हे मालवणच्या किल्ल्याच्या भोवती आपल्याला घडताना दिसतंय. आता घडलं काय? हा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, हा पुतळा मुळात पुतळे जेव्हा बनवण्याची एक प्रक्रिया ती दीर्घ प्रक्रिया आहे. म्हणजे असं नाही होत की प्राईम मिनिस्टर असेल, मुख्यमंत्री असतील किंवा कुठलाही राजकीय पुढारी असेल त्याच्या मनात आलं आणि त्यांनी घेतला पुतळा करून आणि बांधला, अशी प्रक्रिया नसते. पुतळा बांधत असताना एकतर त्याच्या शासकीय पातळीवर वेगवेगळ्या आघाड्यांवर चर्चा, त्याच्या समित्या या सर्व असतात. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये कला संचलनालय आहे, त्याला परमनंट स्टाफ नसला तरी अशी कुठली प्रतिकृती करताना एक समिती नेमली जाते आणि तिच्या मार्गदर्शनाखाली, तिच्या सल्ल्यानं या पद्धतीची कामं होत असतात. परंतु हे काम नौदलानं घेतलं, पण याचा तपशील आज आपल्या पुढे येऊ दिला जाणार नाहीये कदाचित, की याच्यात माहितीचे अधिकार वापरता येणार नाहीये, याच्यात कुणीच आपल्याला जबाबदारीनं उत्तर देणार नाही. पण हे असलं तरी सुद्धा यामध्ये जेवढी माहिती उपलब्ध होते, आपल्याला दिसतं काय, आपल्या देशात स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार पटेलांचा एक भव्य 522 का 525 फूट उंच पुतळा, म्हणजे केवढा मोठा पुतळा आहे. हा पुतळाही उभारला गेलेला आहे. पण हा पुतळा उभारत असताना काय काय घडलं हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे ना. म्हणजे एवढा मोठा पुतळा उभारायचा आहे तर त्याच्या अगोदर सरदार पटेलांचा पुतळा हा अहमदाबादच्या रेल्वे स्टेशनच्या समोर, रेल्वे स्टेशन की विमानतळ याच्या समोर उभारला गेलेला आहे. पण तो त्या मानाने खूपच छोटा आहे. तो कोणी उभारला? तो आपले राम सुतार जे मोठे शिल्पकार आहेत त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी मिळून तो पुतळा आपल्याला बनवलेला दिसतो. हा 522 फुटाचा 25 फुटाचा पुतळा करत असताना तो गुजरातमध्ये होतोय. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी त्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट हे अमेरिकेकडे दिलं, अमेरिकन कंपनीकडे दिलं. आणि मग अर्थात पुतळा उभारण्यात असताना त्याचा अभ्यास केला पाहिजे. कोण आहेत सरदार पटेल, त्यांची वेशभूषा कशी होती, ते कसे चालायचे, कसे वागायचे याची वर्णनं वाचून, कारण चेहऱ्यावर ती एक्सप्रेशन आली पाहिजे. त्यांनी धोतर नेसण्याची पद्धत, त्यांचा पायजमा नेसण्याची पद्धत, त्यांची टोपी घालण्याची पद्धत याचा सगळा तपशिलात विचार हा चित्रकार, शिल्पकार करत असतो. आणि तसाच विचार अमेरिकेत केला गेला आणि ते अमेरिकन शिष्टमंडळ प्रमुख इकडे आले आणि त्यांनी असं म्हटलं की अरे हा सगळा अभ्यास केलेला आहे. आणि त्यांना जेव्हा तो अहमदाबादचा पुतळा पटेलांचा दाखवला तेव्हा ते म्हटले की हाच पुतळा योग्य, हा केला पाहिजे. म्हणजे अमेरिकन कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन काम संपलं नाही. या सगळ्याचा अभ्यास अनिल सुतार आणि त्यांच्या वडिलांनी केला होता, तो कामी आला आणि त्याच पुतळ्याचं मग 522 फुटामध्ये रूपांतर हे झालं. मुद्दा सांगण्याचा, पुतळा उभारताना अत्यंत गांभीर्यानं विचार करावा लागतो. पुतळा उभारताना हा खेळ नाहीये, हा केवळ अस्मितांचा प्रश्न नाहीये, केवळ निवडणूक जिंकण्याचा मुद्दा म्हणजे पुतळा उभारणं नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग छत्रपती शिवरायांचा आज मालवण मधल्या राजकोटमध्ये आपण पुतळा उभारणार आहोत. तो आपल्याला काय 25 फूट, 28 फूट, 60 फूट, केवढाही फूट उभा करायचा आहे. असं असताना पहिली गोष्ट काय लक्षात घ्यावी लागायला पाहिजे, पहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे देशभर काय पहिल्यांदा नव्हता ना होत, याच्या अगोदरही झालेले, मुंबईत झालेला आहे. पुण्यामधला म्हणजे देशातला पहिला पुतळा पुण्यामध्ये उभारला गेलाय, त्याचा एक मोठा इतिहास आहे. तो ब्रिटिशांच्या काळात उभारला गेलेला आहे. त्या काळात त्या पुतळ्याला कोणी विरोध केला, कोणी सपोर्ट केला, ही खूप सगळ्या गमतीशीर ऐतिहासिक घटना त्या काळात घडलेल्या आहेत. म्हणजे महाराजांचा पुतळा काही पहिल्यांदा घडत नव्हता. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवाचा जेव्हा पुतळा बनवला जाणार आहे तो कसा असला पाहिजे. अर्थातच तुम्ही तो समुद्राच्या किनारी उभं करता आहात, त्यांचं आरमार दलाचे जनकत्व ज्याच्यातून दिसलं पाहिजे असा पुतळा असायला हवा होता, की ते
त्यांचे आरमार दलाचे प्रमुख त्यांच्यासोबत दाखवणं आणि महाराज त्यांना मार्गदर्शन करतायत किंवा महाराज ते सामरिक महत्व समजून सांगतायत, या पद्धतीचं करता आलं असतं. पण आरमार दलाचा प्रमुख कदाचित दाखवायचा नव्हता, कारण तो यांच्या सोयीचा माणूस नाही, तो विशिष्ट आपल्या धर्माचा नाही, म्हणून कदाचित हे शिल्प डोक्यातही आलं नाही. मग महाराजांचं शिल्प करण्याचं काम सुतारांसारखे किंवा अनेक माणसं होती ज्यांनी मोठे पुतळे बनवलेले होते, ज्यांना दीर्घ अनुभव होता आपल्या देशातले पुतळे बनवण्याचे. समुद्रात पुतळा बनवणं हा पहिली गोष्ट नाही. कन्याकुमारीला त्या स्वामी विवेकानंदांचा पुतळा दिमागात उभा आहे अजून, एक रेष सुद्धा चिरा सुद्धा पडलेला नाही. म्हणजे अवघड काम आहे का? तर नाही. पण त्या पुतळ्या बनवण्यामागे कलाकाराची एक भावना असावी लागते, त्याला मनपूत हे महत्व शिवरायांचं पटलेलं असलं पाहिजे, तर तो आपलं काम आपले विचार त्या शिल्पात ओतू शकतो. परंतु हे सगळं काम अवघ्या 25 वर्षाच्या जयदीप आपटे नावाच्या मुलाच्या कंपनीला दिलं गेलं. आणि ज्याचा अनुभव काय, म्हणजे 25 वर्ष वय असलेला आपला आक्षेप असायचं कारण नाही. जर तो त्यात पंडित विद्वान हातखंडा त्याचा असेल तर त्याला द्यायला आपली, म्हणजे तो आपटे आहे म्हणून त्याला देऊ नये असं आपण अजिबात म्हणणार नाही. त्याची गुणवत्ता असेल, त्याची पात्रता असेल तर त्याला हे काम निश्चित मिळालं पाहिजे होतं. पण त्या बिचाऱ्या जयदीप आपटेनं आतापर्यंत किती फुटी पुतळे बनवले? 2 फूट, म्हणजे तो 2.5 फुटावर पण एकही पुतळा त्यांनी बनवला नाही. आणि त्याला तुम्ही आरमाराच्या जवळ, समुद्राच्या जवळचा एक पुतळा बनवायला देणं, इथेच शंका घ्यायला जागा आहे. हे मला माहिती नाही आपलं सरकार सांगेल का की नौदलानं पुतळा बसवण्याचं काम हाती घेतलं आणि नेमकं जयदीप आपटेलाच ते कसं मिळालं. हे गुलदस्त्यातच राहील. पण आपल्यासारखे सुजाण नागरिक हे समजू शकतात की त्याला हे काम कोणी कोणत्या हेतून दिलेलं आहे. जयदीप आपटे जेव्हा कामाला लागला तेव्हा एवढा भव्य पुतळा कसा करायचा असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्या मुलाखती आहेत. मुलाखती कुठे आल्या आहेत म्हणजे मोठी गमतीशीर गोष्ट आहे. आता हे पुतळ्यांचं सगळं घडतंय तर आपण दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक लोकसत्ता या मराठी वर्तमानपत्रात हे सगळे वादचर्चा विषय किंवा कलाकारांचे लेख, मुलाखती मी स्वतः वाचल्यात, पाहिल्यात. परंतु जयदीप आपटे छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा भव्य पुतळा साकार करतोय आणि त्याची मुलाखत कोण घेतय? सनातन प्रभात. इथे आमच्यासारख्या सत्यशोधकांच्या मनात, शिवप्रेमींच्या मनात संशयाची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. त्यांनी नुसती मुलाखत घेतली नाही जयदीप आपटेची. जयदीप आपटेवर स्तुतीस्तुमन, कारण की तो जे बोलत होता, तो जे सांगत होता, ते सगळे विचारांचे एकोपा असणारी माणसं होती ना, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये ज्यांचा सहभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाचा प्रोजेक्ट जे हाती राबवतात, आशांच्या गोतावळ्यामधला एक जयदीप आपटे आहे की काय अशी शंका यावी, या पद्धतीची त्याची विधान, त्याची समज. त्याचं फेसबुक अकाउंट तुम्ही बघा, त्याच्यावर तो स्पष्ट म्हणतो ना, म्हणजे महाराजांचा पुतळा उभारायचा आहे तर अत्यंत नम्रपणे त्यांनी अनिल सुतार यांच्याकडे जायला पाहिजे होतं आणि अनिल जगतापांकडे जायला पाहिजे होतं. पुण्यामध्ये छोटे मोठे पुतळे बनवणारे यांच्याकडे त्यांच्या पायाशी बसून नम्रपणे मला एवढं मोठं काम मिळालंय, मी ते कसं पार पाडू, त्याच्या गुरुजनांकडे त्यांनी जायला पाहिजे होतं. अशी कुठलीही गोष्ट हा मुलगा आपल्याला करताना दिसत नाही, तरुण. आणि तो पुतळा बनवतो आणि एवढा भव्य पुतळा बनवतो. पुतळ्यामध्ये प्रपोर्शनेट हे खूप प्रपोर्शन महत्वाचं आहे ना. म्हणजे पाय किती उंचीचे असले पाहिजे, ते संपूर्ण शरीराचा मधला भाग आणि डोक्याचा भाग, 3 गोष्टी या महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही ज्या चौथऱ्यावर पुतळा बसवणार तिथे पाय आहेत, त्यामुळे ते पाय चौथऱ्यावर घट्ट धरून, म्हणजे ते स्ट्रक्चर महत्वाचं आहे. आणि म्हणून पाटील नावाच्या स्ट्रक्चर इंजिनियरला अटक केली, ती खूप चांगली आहे. आणि खूप कालावधीनंतर खूप आरोप प्रत्यारोप झाल्यावर जयदीप आपटे अटक झाला, ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्यांना नीट प्रश्न विचारले गेले पाहिजे आणि त्यांना म्हणजे गुन्ह्याला माफी नाहीच, हेच झालं पाहिजे. चौथरा केलाय, चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचे पाय त्यांनी उभे केलेत
आणि आम्ही 3D केलं हीच भाषा एम्ब्लेमच्या वेळेस म्हणजे त्या 4 लाईन्सच्या वेळेस त्या कलाकाराने, देवरे नावाचे शिल्पकार होते, त्यांनी आपल्याला केलेली दिसते. त्यांची आणि आजची स्पष्टीकरण सारखी आहेत, पण मुळात हा पुतळा आपण पाहिला तर त्याचे पाय हे तुम्हाला कमी दिसतात आणि त्याचा शरीराचा भाग खूप मोठा आणि मऊ. म्हणजे पुन्हा माझ्यासारख्या सत्यशोधकांना हा संशयच येतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय छाटण्याचा अधिकार जयदीप आपटेला होता का? त्याला कळत नसेल प्रपोर्शनेट तर ज्येष्ठ शिल्पकारांना त्यांनी विचारायला हवं होतं. तलवार ज्या पद्धतीची आपण समुद्राच्या समोर पुतळा उभा करतोय, ज्या पद्धतीची तलवार एरवी अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या हातातली तलवार ते अशी काढताना पुतळ्याचा बॅलन्स एक महत्वाचा आहे, त्याच्यासाठी मन लावून काम करणं महत्वाचं आहे. आणि जे जयदीप आपटेचा तो घास नव्हता, त्याचा तो अभ्यास नाही, त्यानं इतिहासाचं कुठलंही अभ्यास संशोधन केलेला मुलगा नाही. जयदीप आपटे आपल्या टार्गेटवर का, त्याच्याबद्दल आपण का बोलणार आहे, का त्रागा करणार आहे? आणि याचं महत्वाचं कारण हे पुतळा बनवत असताना त्याच्या फेसबुक पोस्ट या आता खूप सामाजिक माध्यमांवर त्याचा प्रचार प्रसार मोठा झाला आणि त्याच्यातून सुद्धा एक उद्रेक शिवप्रेमींमध्ये निर्माण झाला आणि तो रास्त होता. आपण उद्रेकही व्यक्त करायचा नाही का असा प्रश्न आहे. आणि त्यामुळे भाषा चुकीची आपण वापरून चालणार नाही, पण आपला राग, आपला संताप हा आपण निश्चितपणे व्यक्त केला पाहिजे. हा जयदीप आपटे 5 मे 2023 म्हणजे मे मध्ये तो पोस्ट टाकतो, 2022ला तो पोस्ट टाकतोय आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा त्यानं जो पुतळा तयार करायचं ठरवलंय त्याचं मुख म्हणजे महाराजांचा चेहरा त्यांनी त्याच्यावर टाकलाय आणि इकडे त्याच्या सहस्त्रबुद्धे नावाच्या मित्रांनी प्रतिक्रिया वगैरे द्यायला सुरुवात केलेली आहे. कौतुक केलंय अप्रतिम वगैरे वगैरे. आणि त्यांचा एक मित्र आनंद सहस्त्रबुद्धे याची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. म्हणजे खुद्द अगोदरच्या पोस्ट ज्या व्हायरल झाल्या त्यात जयदीप आपटे काय म्हणतो की मला शिवाजी महाराजांचं हे जे शिल्पकृती बनवायची होती ना ती 1659च्या नंतरची बनवायची, त्या काळातली बनवायची, कारण 1659 मध्ये अफजल खानानं स्वारी केली आणि शिवाजी राजांच्या डाव्या डोळ्याच्या वर खानाच्या तलवारीचा वार झाला आणि एक खोप पडली होती. हा संदर्भ मला त्याच्यात घ्यायचा आहे. आता आपण पुतळा बसवतो आहे आरमारा दलाचे जनक असणाऱ्या शिवरायांचा आणि जयदीप आपटेला महत्वाचं काय वाटतंय, शिवाजी महाराजांना अफजल खानाने मारलेल्या तलवारीचा वार. हे अत्यंत विसंगत आहे. पुन्हा शिवाजी महाराज म्हणजे काय, खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोट, अफजल खानाचा वध, एवढंच ज्यांना शिवचरित्र माहितीये. जणू काही शिवाजी महाराज म्हणजे हिंदू विरुद्ध मुसलमान राजकारणाचे काय उद्गाते होते की काय. शिवाजी महाराजांचं मिसइंटरप्रिटेशन सातत्यानं धार्मिक अंगानं करणं, धार्मिक युद्ध छत्रपती शिवरायांनी केलेलं नाही. एक पॉलिटिकल वॉर, एक सामाजिक संपूर्ण परिवर्तन हे त्यांच्या स्वराज्याचा हेतू होता, पण तो विपरीत करायचा आणि या पद्धतीच्या गोष्टी सातत्यानं पुढे आणायचा. शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वरती कपाळावर जी खोक आहे, पहिली गोष्ट जयदीप आपटेनं इतिहास नीट वाचायला पाहिजे. आता जेलमध्ये त्याला वेळ आहे, जर त्यालाकडे पुस्तकं नसतील तर आम्ही पुस्तकं देतो इतिहासाची, त्यानं या इतिहासाचं पुनर्वाचन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचन केलं पाहिजे. जो प्रसंग घडलेला आहे, खानाचा कोथळा महाराजांनी म्हणजे ती वाघनख जेव्हा त्याच्या पोटात त्यांनी घुसवली, असं असताना तो तलवार मासरू शकतो, हे घडलेलं नाहीये. खानाच्या वतीनं त्याचा वकील असणारा कृष्णाजी भास्कर म्हणजे हे आडनाव दडवतात त्यांच्या इतिहासात, पण ते नंतर आपल्या इतिहासकारांनी शोधून पुढे आणलंय. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा खानावर वार शिवाजी महाराजांनी केला म्हणून पुढे येतो आणि मग शिवाजी महाराज कुलकर्णीवरच वार आपल्याला करताना दिसतात. म्हणजे कुलकर्णीचा वार महाराजांचा तलवारीचा तो डोक्यावर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकी युद्ध खेळली,
पण केव्हाही त्यांना साधी जखमही झाली नाही. शिवरायांवर पहिली जखम करणारा खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता. जयदीप आपटेला त्या कुलकर्णीचा इतिहास महत्वाचा वाटतोय का? शिवाजी महाराजांच्या डोळ्यावरची खोक दाखवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. हे शिवचरित्र आहे. शिवाजी महाराजांचं एकमेव कर्तृत्व हे त्या खोकेमध्ये सामावलेलं आहे का? जयदीप आपटे कोणत्या इतिहासाचं वाचन करतो? राजा शिवछत्रपतीमध्ये सातत्यानं बम पुरंदरे जे लिहितात, इतिहासाचं ब्राह्मणीकरण करत असताना द वा पोद्दार जे सातत्यानं लिहितात, ते बाळकडू मिळालेला जयदीप आपटे आपल्याला शिवचरित्रातल्या सर्व महत्वाच्या कर्तृत्ववान गोष्टी बाजूला सारत खोक त्याला फार महत्वाची वाटते. याच्या इतका खोकला विचार कोणताही नाही. खोकला मी हिंदी शब्दप्रयोग इथे म्हणजे भुसभुशीत एकदम टुक्कार संकल्पना आहे की महाराजांच्या चेहऱ्यावरची ही खोक दाखवणं. 5 मे 2023 जयदीप आपटेच्या फेसबुकवर त्याचा मित्र जी प्रतिक्रिया देतो ती खरोखर महत्वाची आहे, ती वाचण्यासारखी आहे. तो असं सांगतो की सुरेख, मस्त डिटेलिंग केलाय. महाराजांच्या डोक्यावर घावाची खून पण शिल्पात दिसत आहे. मस्त. जयदीप, तू पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखलं आहे. बाकीच्यांना हे समजून सांगावं लागतं. आता महाराजांचं शिल्पकृती करत असताना यांना डिटेलिंग करायचंय आणि हे डिटेलिंग त्यांना चेहऱ्यावरचा घाव वाटतो. मला असं वाटतं की ह्या सहस्त्रबुद्धेंनी जे म्हटलंय की सुरेख काय डिटेलिंग, तर हे डिटेलिंग म्हणजेच इतिहासाचं ब्राह्मणीकरण आहे. डिटेलिंगच करायचं असेल ना आपटे आणि सहस्त्रबुद्धे, तर तुम्ही आमच्याकडून शिवचरित्रातले लाखो प्रसंग घेऊन जा, डिटेलिंग त्याचं करा. आग्र्यावरून महाराज सुटले आणि मदारी मेहतर, जीवा महाले यांनी प्राणाची बाजी लावून महाराजांना कसं सुखरूप पोस्ट केलं, अशी हजारो उदाहरणं. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नका असं आज्ञापत्रात आपल्या सैनिकांना आज्ञा देणारे महाराज. तगई म्हणजे सबसिडी, शेतकऱ्यानं कर्ज घेतलेलं देऊ शकत नसेल तर त्याच्या मागे तगादा लावू नका असं सांगणारे महाराज. आरमार दलाचे जनक असणारे महाराज. शाक्त पंथीयांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज. 24 सप्टेंबरला आपला दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीनं करणारे महाराज. डिटेलिंगला भरपूर विषय शिवचरित्रामध्ये तुम्हाला शिल्लक आहेत, पण मुद्दा आहे दृष्टिकोनाचा. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कुजबूज मोहिमेअंतर्गत शिकवलं जाणारं शिवचरित्राचं बाळकडू घेऊन शिल्प उभाराल तर इथून पुढे शिवप्रेमी तुम्हाला माफ करणार नाहीत. सत्य की जय हो.